नमस्कार, माझ्या व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ या गोड शब्दांनी आपण आपल्या व्हिडिओची सुरुवात करत आहोत। तुम्ही सगळ्यांनी टायटल बघितलेलं असेल। आज आपण कशाबद्दल बोलणार आहे? अर्थातच देव तुमच्या घरात राहतो किंवा नाही, किंवा देव तुमच्या सोबत आहे की नाही, अशी शुभ 11 लक्षणे जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। देवाला प्रसन्न करण्यासाठी लोक पूजा अर्चना करतात। देवापुढे रोज दिवा सकाळ संध्याकाळ लावतात। त्याचबरोबर नैवेद्य सुद्धा दाखवत असतात, जेणेकरून देवाचा आशीर्वाद आपल्यावर नेहमी राहावा व कोणत्याही समस्या येऊ नये, अडचणी निर्माण होऊ नये, त्याच्यासाठी ह्या सगळी प्रयत्न आपण करत असतो। त्याचबरोबर भरपूरसे लोक जे असतात देवाला खूप मानतात, पण त्यांना हेच माहीत नसते की देव आपल्या सोबत आहे किंवा नाही, आपल्या घरात खरंच लक्ष्मी आहे किंवा नाही। तर त्याचेच काही संकेत जे आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर चला बघूया। सगळ्यात पहिला संकेत म्हणजे की जेव्हा तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला जाग येत असेल, तेव्हा रात्री जेव्हा तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर जाग येईल तेव्हा तर हा सुद्धा शुभ संकेत आहे। त्याचबरोबर जर ब्रह्ममुहूर्तावर तुम्हाला स्वप्नात दिसत असेल, जसं उदाहरण की मंदिर दिसत असेल, मंत्र जाप करताना दिसत असाल, किंवा मग एखाद्या निसर्गरम्य वातावरणात गेला जिथे मंदिर आहे, खूप सारे पक्षी आहेत, मोर आहेत, हे सगळं जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्तावर दिसत असेल तर हा अत्यंत शुभ संकेत आहे की देव तुमच्या सोबत आहे, तुमच्या घरात सुद्धा देव आहे, असं सुद्धा शुभ संकेत जे आहे ते शास्त्रानुसार सांगण्यात आलेलं आहे। दुसरा संकेत म्हणजे जर तुम्हाला ब्रह्ममुहूर्ताच्या वेळी शंख, घंटा, मंत्र यासारख्या गोष्टींचा आवाज येत असेल, म्हणजे कोणी तुम्हाला असा कानामध्ये आवाज येत असेल की कोणी मंत्र म्हणत आहे, किंवा मग घंटांचा नाद होत असेल, शंखाचा आवाज येत असेल, देवाचा नावाचा आवाज म्हणजे देवाचं नामस्मरण कुठे चालू असेल असं तुम्हाला वाटत असेल आणि हा तुमच्या कानावर आवाज येत असेल, तर अर्थातच देव जे आहे तुम्हाला सांगत आहे की मी तुझ्या सोबत आहे किंवा मी तुझ्या घरात आहे असं सांगत असतो। उदाहरण जसे की राम राम असं म्हणणे, किंवा मग एखाद्या गोड अभंग आवाज येणे, आरती वगैरे चालू असेल तर त्याचा आवाज ब्रह्ममुहूर्तावर येत असेल तर अत्यंत शुभ संकेत आहे। देव म्हणते उठ, मी तुझ्या सोबत आहे असे ते त्यावेळेस सांगत असतात। त्याचबरोबर दुसरा बघणार आहोत आपण आता। तर तेव्हा काय होतं की जेव्हा तुम्ही पूजा करायला जाता तेव्हा कोणताही सजीव प्राणी म्हणजेच की कुत्रा, मांजर, गाय किंवा इतर कोणताही असू शकतो, किंवा एखादा साधू जे आहे तुमच्या दारात आलेला असेल, तुम्हाला आवाज ऐकू येत असेल, त्या लोकांचा तुम्हाला आवाज वगैरे देत असतील, तर अर्थातच देव तुमच्या सोबत आहे। कारण बघा, हे सगळे प्राणी जे असतात ते कोणत्या ना कोणत्याने आपल्याला शुभ संकेत जे आहे ते देत असतात। तर हा सुद्धा एक शुभ संकेत जे आहे तो आपण मानू शकतो। पुढे म्हणजे जर आपण कुठे बाहेर जात असेल आणि जाताना आपल्याला कोणी झाडू काढताना दिसत असेल, म्हणजे झाडून काढताना दिसत असेल, तर हा सुद्धा शुभ संकेत मानला जातो। कारण झाडू म्हणजेच माता लक्ष्मीचं रूप आहे आणि झाडू काय करते तर स्वच्छता ठेवण्याचं काम करत असतं, त्यामुळे हा शुभ संकेत मानण्यात येतो। आणि जर तुम्हाला सकाळी सकाळी कोणी अशी कामे करताना दिसत असतील तर अर्थातच तुमच्या परिस्थितीमध्ये खूप चांगल्या पद्धतीने सुधार होऊ शकतो आणि देव तुमच्या सोबत आहे हाच त्याचा शुभ संकेत जे आहे ते देत असतो। तर 6वा संकेत आपला म्हणजे शंखाचा आवाज। जर तुम्हाला सकाळी सकाळी शंखांचा आवाज येत असेल, किंवा मग कधी सुद्धा सकाळच्या म्हणजे 10च्या दरम्यान तुम्हाला शंखांचा आवाज येत असेल तर हा शुभ संकेत मानला जातो। कारण हिंदू धर्मामध्ये शंखाला खूप महत्त्वाचं स्थान आहे। शंखाला देवाऱ्यात ठेवून त्याची पूजा केली जाते आणि सकाळी सकाळी जर तुम्हाला त्याचा आवाज येत असेल तर तुमच्या सगळ्या अडचणी दूर होतात। कारण शंखाचा जो आवाज असतो तो खूप चांगल्या पद्धतीने शुभ संकेत मानला जातो, त्यामुळे हा सुद्धा एक शुभ संकेत आहे असं आपण मानू नक्की शकतो। पुढे आपण बघणार आहोत की जर तुम्ही एखादी पूजा करून घराच्या बाहेर पडला असाल, म्हणजेच की एखाद्या मंदिरातून असो किंवा मग एखाद्या घरातून असो, तुम्ही बाहेर पडत असाल आणि तुम्हाला तिथे माकडांचा समूह दिसत असेल, माकडं बघा कुठे कुठे कोणत्या ठिकाणी जमलेली असतात, तर त्याचा समूह तुम्हाला दिसत असेल तर हा सुद्धा खूप चांगल्या पद्धतीने शुभ संकेत मानला जातो। जर तुम्हाला तिथे माकडं दिसत असेल तर नक्कीच त्यांना खायला काहीतरी ठेवा आणि नंतर पुढे जा। खूप चांगल्या पद्धतीने त्याचा आपल्याला फायदा होत असतो। देव म्हणत असतो की कुठेतरी मी तुझ्या सोबत आहे, हे त्यापासून जे आहे आपल्याला जाणवत असते आणि असे वेगवेगळे शुभ संकेत जे आहेत ते देत असतात। बघा, श्रीकृष्ण जे आहेत त्यांनी हे सगळं
सांगितलेलं आहे की हे प्राणी जे आहेत किंवा पक्षी जे आहेत त्यांच्याबद्दलचे शुभ संकेत जे आहेत ते आपल्यापर्यंत पोहोचवलेले आहेत. त्यामुळे कोणतीही अंधश्रद्धा वगैरे नाही. भरपूरशा लोकांना असे काही शुभ संकेत जे आहे ते येत असतात. त्यामुळे तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि तुम्हाला कोणता शुभ संकेत आला असेल तर मला कमेंटमध्ये करून नक्की सांगा. आणि माझं चॅनल नवीन आहे त्यामुळे नक्की सबस्क्राईब करा. परत भेटूया छोट्याशा व्हिडिओनी.